टी संघाबरोबर क्वार्टर फायनल जी आजच्या दिवसातील मॅच असेल आणि तिथून जिंकला तर मात्र तुमचं सेमीफायनलमध्ये नक्कीच तिकीट कायम होईल. दोन्ही संघांना देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मैदानावरती वारा देखील वाहतोय आणि या वाऱ्याचा कितपत फायदा घेतला जाईल या मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. खोलवर टप्प्याचा बॉल तिकडे पाहायला भेटला. पहिलाच बॉल आपण पाहिला तर 30 सर्कलच्या बाहेर थोडासा हलका बाहेर गेलाय. थोडीशी बंबलनेस झाली त्या ठिकाणी, परंतु एक धावेने इथे श्री गणेशा झालाय. मोठ्या एक कुंदे संघ आपण जर पाहिलं तर या संघाकडे देखील आता तितकेच कॅलिबरीचे गोलंदाज आहेत, तितके जबरदस्त फलंदाज आहेत. आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना षटकार आणि चौकार पाहायला भेटतील का? कारण की प्रेक्षक देखील आसुसलेले असतात, आतुरलेले असतात षटकार आणि चौकार पाहण्यासाठी. एक धाव धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. एक धावेने श्री गणेशा झाले. अथर्वनं आपलं खातं देखील ओपन केलेलं आहे. आता विक्की जो मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवरती आहे. थोडंसं समीकरण देखील बदललेलं आहे. आनंदनं ओरडो विकेटनं जाईल. ओ इथे देखील आपण पाहू शकता लाईन लेंथ परफेक्ट ठेवलेली आहे. अगदी मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर मोठ्याही कुंदे संघ देखील मॅच पाहत असतील, फोकस करत असतील, परंतु पाहू शकता आपण तीच लय, तीच लाईन आणि तीच कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा श्रीरामे स्पोर्ट कोंडिरी संघाच्या वतीनं आनंद पहिलं षटक हाताळतोय. इथे देखील आपण पाहू शकता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे थोडंसं कटाक्ष टाकलं होतं, परंतु अगदी प्रवीण विशेष सरांची नजर स्प्राईट जितने क्लिअर आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं हे पंच आपल्याला पाहायला भेटत आहेत. तसेच मुकेश गायकर देखील आहेत. कॉमेंटेटर विश्वास केने त्यांनी देखील आज रंग भरलेला आहे. नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं ही स्पर्धा देखील आपण पाहतोय. इथे खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला त्या ठिकाणी डॉपला क्षेत्राच्या त्या ठिकाणी फेकी अक्युरेट होती आणि डायरेक्ट स्टँडवरती, परंतु पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये वेगाने मात्र धावत आले. पंच विशेष सरांची नजर त्या ठिकाणी अगदी होती. एक धाव इथे मात्र नक्कीच मिळेल. याही मॅचमध्ये अगदी संघर्षाची पराकाष्ठा आपल्याला पाहायला भेटेल. 2 धावा धावपलकावरती आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. बॅकवर्ड पॉइंट, पॉइंट कव्हर, वाईडिश मिडॉन ऑन साईडचा आपण विचार करूया. स्क्वेअर आहे, मिड विकेट आहे, मिडॉन आहे. ओ इथे मात्र आपण पाहू शकता काय जबरदस्त बॉल. अगदी बॅटचा फ्लो उघडण्याच्या अगोदरच चेंडू अगदी वेगानं गेला त्या ठिकाणी. वेग एखाद्या वेगवान गोलंदाजाचं खरं अस्त्र असतं आणि ते अस्त्र इथे मात्र टाकत असताना आनंद पहिलं षटक हाताळतोय. हवेचा वारा देखील वाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचं सत्र सुरू आहे आणि मॅच देखील रंगतदार आपल्याला पाहायला भेटत आहे. आंबिवलीकर चषक 2025 हा दीप्यमान सोहळा. इथे फटका फसलाय आणि चेंडू आता मात्र हवेमध्ये आणि पकडलाय झेल. फलंदाज फेल होत असताना पहिला धक्का लागतोय मोठ्या कुंदे या टीमला. फलंदाज विकीची खेळी समाप्त. बंगालाय पहिलं षटक समाप्त झालं. चांगले षटक या ठिकाणी हाताळले गोलंदाज आनंद. दुसरं षटक घेऊन येते सचिन. मागील मॅचमध्ये थोडीशी चांगली कामगिरी झाली नाही. सचिनला ढावळण्यात आलं होतं, परंतु वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा मैदानात येतो. तीच दहशत आणि तोच दरारा. पराभवाने माणूस संपत नाही आणि जो प्रयत्न करत नाहीये तो मात्र नक्कीच संपतो. सचिनला इथे सफलता. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. मठ्याई कुंदे या टीमला अथर्वची खेळी समाप्त.
रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं ख्वाब बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदलता आहे. वेळ मात्र आता बदलली आहे. सचिननं पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे. आपल्या चाहत्यांची मनं त्यानं मात्र जिंकलेली आहे. तिथे मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र उपस्थित आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाही होणार, कारण ती फेकी चांगली आपल्याला पाहायला भेटली. थोडीशी वाईट फेकी जरूर होती, परंतु अगदी बॅकअप देखील झालं त्या ठिकाणी. धावसंख्येत थोडासा भर होते. धावसंख्येत 4 या आकड्यावरती आहे. सचिन गोलंदाजी मार्कवरती. सरपंच चषक 20-25 मध्ये सचिनचा निस्ता बोलबाला होता, आणि इथे शरीराचा भेद घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. पंच विशेष सर देखील त्या ठिकाणी सांगतायत लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच जोडली जाईल, कारण की ऑफस्टिकवरती चेंडू मात्र त्या ठिकाणी निघून जाणार होता. बॅक चेक केलं त्या ठिकाणी. जबरदस्त त्या ठिकाणी पंचाच्या भूमिकेत प्रवीण विशेष सर आपल्याला पाहायला भेटत आहेत. धावसंख्येचा आपण विचार करूया. धावसंख्या 5 या आकड्यावरती. इथे आपण पाहू शकता या स्क्वेअर कटचा मारा पाहायला भेटतोय, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र घातकी ठरू शकला असता, परंतु थोडीशी फेकी जर आपण पाहिलं तर इझी पाहायला भेटली. त्या अनुषंगाने 2 धावा इथे मात्र पाहायला भेटल्या. धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती 7 धावा. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न केले जाईल मैदानाच्या आतमध्ये. कुंदे संघाच्या वतीनं आता मात्र इथे धावा जमवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. इथे खराब चेंडू, परंतु चेंडू मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये चाललाय. एकच धाव मिळेल. पंचांचा इशारा नो बॉलचा. चेंडू तिकडे द्यायचा आहे. पंच चेंडू मागतायत, कारण की आपण स्क्वेअर लेगला जर पाहिलं तर अगदी काळू नदीचा किनारा आहे आणि खोलवर जागा आहे. त्या अनुषंगाने चेंडू गेला तो गेला अशा प्रकारचं समीकरण असतं, म्हणून पंच त्या ठिकाणी या चेंडूची मागणी करतायत. काळू नदीच्या तीरावरती हे भव्य दिव्य असं मैदान. नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं, और अंबिवली का यह मैदान ईडन गार्डन से भी कम नहीं है. आणि या मैदानावरती दैदीप्यमान 16 जो मात्र सातत्यानं तिसरं वर्ष आपल्याला पाहायला भेटत आहे. श्री दशरथदादा पाटील, श्री अनंतदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटत आहे. म्हणतात ना मित्रांनो, अगदी एका वर्षाचं नियोजन करायचं असेल तर शेती करा, 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर झाडे लावा, आणि 100 वर्षाचं नियोजन जर तुम्हाला करायचं असेल तर माणसे जोडा. आणि आपल्या सुस्वभावानं श्री दशरथदादा पाटील आणि श्री अनंतदादा पाटील यांनी ही माणसं जोडलेली आहेत, आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून हा देदीप्यमान सोहळा आपण पाहू शकतोय. 9 धावा धावपलकावरती आहेत. 9 धावा धावपलकावरती आहेत. सचिन गोलंदाजी मार्कवरती आहे. ओ इथे देखील काय जबरदस्त बॉल. सातत्यानं आपण म्हणतो ना मित्रांनो, की ज्या वेळेला एखादा संघ खेळत असतो त्यावेळेला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघ अगदी फोकस करत असतो विपक्षी संघाला, परंतु इथे आपण पाहिलं सातत्यानं गोलंदाजी जर आपण पाहिली तर अगदी खोलवर टप्प्याची श्रीरामे स्पोर्ट कोंडिरी संघाच्या वतीनं गोलंदाजी पाहायला भेटली. लेन खराब, शॉट अप लेन, फेकून दिला चेंडू सीमा पार, फटक्यात आहे वजन, आणि चेंडूच्या धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली आहे. धावपलकावरती धावा 15 आपल्याला पाहायला भेटत आहे. दोन षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये आनंदनं खूप चांगली गोलंदाजी केली, एक गडी बाद केला होता, आणि P1चं षटक कसं असावं हे षटक आपल्याला पाहायला भेटलं. 3 धावा त्याने खर्च केल्या, आणि सचिननं मात्र 12 धावा खर्च केल्या. अशा पद्धतीनं धावसंख्या धावपलकावरती 15 आपल्याला पाहायला भेटत आहेत.
इथे थोडासा फुलटॉस बॉल होता, परंतु अगदी वाईटिश लॉंग ऑन त्या ठिकाणी काहीच करू शकणार नाही. बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू जाईल 4 धावांसाठी. चौकार. वरती 19 धावा. आता इथे मात्र नक्कीच कमबॅक झालेला आहे मठ्याई कुंदे संघाचा. आता मात्र धावांचा वेग इथे मात्र वाढला जाईल. धावसंख्या 19. ओ इथे बॉल आपण पाहू शकता, बॅकअप दिलेन बॉल होता, परंतु उसळी जी मात्र मिळाली नाहीये जी अपेक्षित होती. फलंदाज देवन विश्वास त्या ठिकाणी होते. या प्रश्नाचं उत्तर मात्र काही विश्वासकडे नव्हतं. हो इथे बॅटची एज लागली आहे, परंतु घोषांकित विकेंड एरियामध्ये चेंडू आहे. एकच धाव मिळेल त्या ठिकाणी. धावसंख्या पुढे चालली आहे. धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला भेटेल. कुमार पाटील, अक्षय चौधरी, अमर पाटील, नरेश पाटील, सुमित जाधव, शैलेश पाटील या सर्वांच्या वतीनं सर्वांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला पाहायला भेटलं. आणि चेंडू मात्र सीमा पार. दर्जेदार षटकार. ना मित्रांनो, आकाशातील ग्रह तारे जर आपलं भविष्य ठरवत असतील तर आपल्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग आहे. आणि खऱ्या अर्थानं मट्याई कुंदे संघाचे हे खेळाडू देखील चांगला उपयोग करत आहेत त्या ठिकाणी. आता मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये श्रीरामी स्पोर्ट कोंढेरी संघाच्या गोलंदाजांचा करपोज समाचार घेतला जातोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. इथून धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 चेंडू झालेले आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आणि इथे मात्र आपण पाहू शकताय फलंदाज तिथे मात्र नक्कीच बाद आहेत. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज निलेश 5व्या क्रमांकावरती आलेला आहे. आता विश्वासच्या सोबतीला निलेशला चांगलं कार्य करावं लागेल, कारण की देवेन आपण जर पाहिलं तर 14 धावांची खेळी त्याच्या वतीनं पाहायला भेटली. मोठे फटकेबाजी करत होता त्या ठिकाणी देवेन, परंतु काही यश मिळाले नाहीये. 2 षटकार त्याच्या बॅटमधून नक्कीच पाहायला भेटले. इथे मात्र आपण पाहू शकता अगदी आल्या आल्या खराब चेंडूची हाताळी नक्कीच पाहायला भेटली. धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावरती. स्ट्राईकवरती निलेश. 27 धावा धावफलकावरती आहेत. बॅटची हेज आणि चेंडू देखील यष्टांना टच होऊन गेलाय. फलंदाज बाद.
तीन षटकं समाप्त झालेली आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिले तर 27 धावा आहेत. अजूनही धावा इथे जर आपण पाहिलं तर चांगले आहेत, परंतु या षटकामध्ये हे षटक खूप निर्णायक असेल. इथे जर काही विकेट बाद झाले, धावा कमी आल्या, तर श्रीराम स्पोर्ट कोंडिरी संघ अगदी लो स्कोर घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरेल आणि हा सामना देखील सहज जिंकेल, परंतु कठीण असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मागील मॅच देखील रफ अँड टफ झाली. अगदी 38 धावांचं लक्ष होतं आणि हे लक्ष देखील पार करत असताना संघर्षाची पराकाष्ठा तिथे मात्र नक्कीच पाहायला भेटली. 51 धावा होत्या. लोअर फुल टॉस बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला तर अराउंड द कार्पेट पाहायला भेटतोय. बंबलने झाली त्या ठिकाणी आणि पाहता पाहता 2 धावा इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटल्या. धावफलक थोडंसं पुढं चालले ते म्हणजे 29 या आकड्यावरती. आता मात्र आपण जर पाहिलं तर 10.0ची सरासरी आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 5 चेंडूमध्ये 10-12 धावा जरी आल्या तरी एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला भेटेल. हो, इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडीज, शरीरापासून दूर, खूपच दूर टाकला आणि वाईट बॉल घोषित केला प्रवीण विशे सरांनी. धावसंख्येत भर, धावसंख्येत 30 या आकड्यावरती आहे. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुलाही, तू हिरमुसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्यानं वाढत जाणार, परंतु तू तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडू दे. चेंडू जातोय सीमा पार एका टप्प्याच्या सायनं चौकार. खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. विश्वासची ही खेळी मात्र नक्कीच काही आगळं वेगळं समीकरण निर्माण करेल की काय, ही स्थिती निर्माण झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 34 आपल्याला पाहायला भेटत आहेत. अजूनही आपण विचार करूया या ठिकाणी. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि स्ट्राईकवरती मिस्टर विश्वास जो मात्र खेळत आहे. आपण विचार केला विश्वासचा तर अगदी 13 धावांवरती बॅटिंग करतोय. 2 चौकारांचा समावेश होता. आतापर्यंत मोठा फटका येणं नक्कीच अपेक्षित असेल आणि तो फटके जर आले तर खऱ्या अर्थानं विश्वास मात्र त्यांच्या समर्थकांची, प्रेक्षकांची मन इथे जिंकेल. बॅटची असते त्या ठिकाणी आणि चेंडू मात्र गोशांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. एक धावीने धावसंख्या थोडीशी पुढे चालली आहे, ती म्हणजे 35 या आकड्यावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूचा आपण विचार केला तर 2 मोठे फटके येणे फार गरजेचं आहे आणि या 2 मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणं श्रीराम स्पोर्ट कोंडिरी संघाला खऱ्या अर्थानं गरज आहे. टॅप केलाय त्या ठिकाणी, चेंडू गॅपमध्ये आहे त्या ठिकाणी, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील या ठिकाणी पाहता पाहता कंप्लीट झाली आहे. संघर्षाचा शंखनाद हे मात्र नक्कीच होईल या क्रीडांगणावरती. दोन्ही संघामध्ये 30 कॅलिबरी आहे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा आहेत. दोन चेंडू इथे मात्र नक्की शिल्लक असतील. कपिल टास बॉल होता त्या ठिकाणी, काहीसा फरक पडणार नाहीये. एकच धाव मिळेल. एक धावेने आपण जर पाहिलं तर कुठल्या प्रकारचं दडपण नसेल श्रीराम स्पोर्ट कोंढेरी संघाच्या खेळाडूंवरती. तर नक्कीच आपल्या
व्हॉलेंटियर्सला विनंती असेल की आपण थोडासा मैदानाच्या बाहेर ताबा घ्यायचा आहे. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा आपण विचार करूया. धावसंख्या 38 धावा धावपलकावरती आहेत. मॅच रंगेल यात शंका नाहीये, कारण की 10.0ची सरासरी म्हटलं ना तर अगदी फलंदाजाची डोकेदुखी असते आणि कुठेतरी मानसिकता ढासळण्याची ही सरासरी असते. उलटाच बॉल होता त्या ठिकाणी, चांगला फटका, परंतु अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आणि सरळ सोपा झेल तिथे मात्र कॅरी केलाय. फलंदाज इथे मात्र बाद होत आहे. कमी ज्या नाही आहे आणि जास्तही नाही आहे, अगदी कॅल्क्युलेटेड क्रिकेट इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. मागील मॅच ज्या पद्धतीने रंगली आहे ही मॅच देखील रंगेल. 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने केला जाईल, या धावांचं संरक्षण केलं जाईल की या धावा चेस केल्या जातील हे नक्कीच आपल्याला कळवतील विश्वास केणे. आपण जर पाहिलं असेल तर विश्वास केणे यांचा आवाज अगदी कल्याण तालुका नव्हे, ठाणे जिल्हा नव्हे, तर आता मात्र अगदी महाराष्ट्रभर विश्वास केणीची ओळख निर्माण झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी मला संधी दिली आहे. आणि लगेचच आमचे दशरथदादा पाटील असतील, आनंददादा पाटील असतील, आमच्या विश्वासच्या शब्दाला मान दिला आणि मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल दादांचं मी खूप खूप मनपूर्वक हार्दिक असा आभार व्यक्त करत आहे. वळूया मित्रांनो, नक्कीच आपण 39 धावाचा हा खेळ, 24 चेंडूचा हा तालमेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, विश्वास केणे. जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली आयोजित आंबिवलीकर चषक 20-25 दरार. आणि या नक्कीच स्पर्धेची ही माश आपण पाहतोय. कोंढेरी त्यांच्यागेस कुंदे, जो संघ जिंकेल तो संघ आपटी संघा संवेदीन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ती आजच्या दिवसातील क्वालिफायची मॅच असेल. जो संघ इथून जिंकेल तो या स्पर्धेच्या या चमचमात्या ट्रॉफीचा हकदार बनेल, ज्या आम्हाला पुरस्कृत केल्या आकर्षक ट्रॉफीज दशरथजी पाटील आणि अनंताजी पाटील यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेला मोलाचं सहकार्य, मोलाचं योगदान लाभलंय. त्याविषयी कुमारदादा पाटील असतील, अक्षय चौधरी असतील, अमर पाटील असतील, नरेश पाटील असतील, सुमित जाधव असतील, शैलेश पाटील असतील, ऋषी असेल आणि अनेक इतर खेळाडू जे नक्कीच आमचे यश देखील असेल, यांचं देखील मोलाचं सहकार्य, मोलाची मेहनत आणि संपूर्ण जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली यांच्या अथक प्रयत्नानं ही स्पर्धा आपण पहिल्या दिवसामध्ये अंतिम टप्प्यामध्ये येताना पाहायला मिळते. जिंकण्यासाठी आता मात्र धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 39. नवनाथजी जडे साहेब देखील आहेत, त्यांना आज आम्ही मिस करतोय, परंतु उद्या जॉईंट होतील ते आमच्या समवेत.
यात मात्र शंका नाहीये. जबरदस्त दिशेनं जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता असेल. दोन्ही संघाने देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. मचॉन लेट्स प्ले शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. सलामीची जोडी मध्ये आतमध्ये स्ट्राईक एंड ॲज अ बॅटर सचिन, नॉन स्ट्राईक एंड ॲज अ बॅटर रामचंद्र आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज राज ऑन दी मार्क. ओ पहिला चेंडू, क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाने इथे मात्र जीवाच्या आकांताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु त्या ठिकाणी मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट कव्हरला विवेक होते, विवेकने चेंडूवरती झडप देखील मारली होती, परंतु चेंडूला गॅदर करले नाहीये. त्याला देखील ठाऊक होतं की सचिनची विकेट घेतली तर नक्कीच येणाऱ्या पुढील खेळाडूंवरती दबाव बनेल, परंतु दबावाला न जुमानता या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. हो पुन्हा आडवा पाटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू येतोय डॉट. आक्रमकता दाखवली गोलंदाजाने देखील, अगदी रीड करून गोलंदाजी सुरू आहे. खरा गोलंदाज असतो तो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो. हा चेंडू अतिशय सचिनला रीड करत असताना राजला आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं मांडलेले षटक आहे आणि या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती जोडल्या जात्या म्हणजेच 2 धावा. ओ मिस्टामिक स्ट्रोक आहे, विकेटची प्राप्ती होईल का? आणि इथे मात्र कॉटन बॉल, फलंदाज होतोय बाद. सचिन बिग फिश डाऊन आणि सचिनच्या खेळीचा अंत. बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. बैलगाडा शर्यतींचा देखील तितकाच उत्साह महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय, परंतु क्रिकेटचं हे पर्व सुरू आहे आणि आंबेडकर चषकाचा दरार आहे. या स्पर्धेच्या आतुरतेने सर्वजण वाट पाहत असतात. थोडीशी उशिरा ही स्पर्धा सुरू झाली, परंतु लेट पण थेट कार्यक्रम या स्पर्धेचा आपण पाहतोय. इन ऍक्शन मध्ये जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आपण उद्या पाहणार आहोत. सर्व तारे सितारे उद्या इन ऍक्शन मध्ये असतील. आज आनंद घेतील मॅचचा, परंतु उद्या इन ऍक्शन मध्ये चांगला खेळ अपेक्षित असेल त्यांच्याकडून देखील. गोलंदाज तयार, नवीन बॅटर मच्छिंद्र. हो क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु एक धाव रोखू शकले नाहीयेत. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 3 रन्स ऑन दी बोर्ड, 3 धावा धावफलकावरती. जिंकण्याचं समीकरण 39चा टार्गेट सेट केला गेला होता, त्याचा पाठलाग करत असताना मधाच्या आतमध्ये श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाला आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी राजने केली आहे. राजला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. 4 चेंडू फेकलेत आणि धावा खर्च केल्यात 3 आणि एक महत्वाची विकेट देखील घेतली आहे. रामचंद्र स्ट्रायकरला ॲज अ बॅटर. ओ इथे मात्र पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. मधाच्या आतमध्ये डॉट चेंडू आय थिंक सो मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. चांगला खेळ अपेक्षित असेल. दोन्ही संघांना देखील शुभेच्छा आपण देतोय. चांगला खेळ या ठिकाणी मात्र सुरू आहे आणि या ठिकाणी मात्र ओ चांगलं क्षेत्ररक्षण, धाववाची संधी होती, परंतु डायरेक्ट हिट जर लागला असता धोक्याची घंटा वाजली असती रामचंद्रसाठी, कारण की पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचले देखील नव्हते. नक्कीच इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 5 आणि कोंढेरी गावचे समाजसेवक तथा उद्योजक हरिभक्त पारायण नरेश शेठ गायकर यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिकसाठी कोंढेरी संघासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आला. परंतु इथे मात्र ती षटकारांची हॅट्रिक संपन्न होईल का, कारण की पहिल्या षटकामध्ये राजने पॉवरफुल गोलंदाजी केली, अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. आता मात्र उर्वरित जिंकण्याचं समीकरण 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये बनवायच्या 34 धावा आता मात्र बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी राहिली. राज या गोलंदाजाची 5 रन आणि 1 विकेट आतापर्यंत त्याने देखील घेतले आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होईल. मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश अक्षय चौधरी पुन्हा एकदा येतात. टी ब्रेक होता त्यांचा आणि पुनश्च सज्ज होते, काही हरकत नाही. त्यांचे देखील अथाक परिश्रम मेहनत सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं नक्कीच चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय.
कुमार पाटील असतील, अक्षय चौधरी असतील, हे नाव चर्चेत आहेत. यंदा कर्तव्य देखील आहेत, त्यांच्या सोबतीनं ऋषी देखील आहेत. हे लिस्ट मध्ये आहेत. मिस्टामिक स्ट्रोक आहे, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. ओहो, इथे मात्र आणखी एक विकेट. झटका क्रमांक दुसरा. फलंदाजी करत असताना कोंढेरी संघाला मच्छिंद्र मगर बॅक टू द पवेलियन. यश पाटीलचं देखील कर्तव्य आहे, परंतु ते कर्तव्य दक्ष नागरिक आहेत. ते काहीतरी वेगळी भूमिका घेतील यात शंका नाहीये. जाऊयात मॅचच्या दिशेनं. हा एंटरटेन उद्या होईल, कारण की उद्या इन ऍक्शन मध्ये सगळेच असतील आणि नवनाची जडे देखील असतील. खऱ्या अर्थानं नक्कीच स्पर्धा अनेक या वर्षामध्ये आम्ही देखील केल्या, परंतु आंबिवली गावाची स्पर्धा म्हटली की एक वेगळाच आनंद, एक वेगळाच उत्साह असतं. मन मिलावू प्रेमाची सर्व माणसे या क्रिकेटच्या माध्यमातून आम्हाला देखील प्राप्त झाली आणि नक्कीच असाच खेळ आपण देखील करत राहू. ओ, शॉर्ट लाईन चेंडू होता, खराब चेंडू आणि त्याच्यावरती वाईट +1 अशी नक्कीच पर्वणी मधाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. बाय 1 गेट 1 फ्री असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. वाईट आणि नक्कीच डिक्लेअरच्या स्वरूपाने एक धाव देखील आल्या. एस्टनच्या पाठीमागे अमोल होते. अमोलने चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील केला नाहीये. धावसंख्या 7 या आकड्यावरती. प्रथमेशला आपण पाहतोय या त्याने नक्कीच या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये पहिलं मेडन षटक हाताळलं होतं अशा दिवसामध्ये. तोच गोलंदाजी ट्रॅकवर द्या. पहिला चेंडू ते विकेट्स घेतली, तदनंतर वाईट +1 अशा 2 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचे 7 या आकड्यावरती. सत्ता आता मात्र कुणाची? पुनश्चा लेन खेचली आणि आता मात्र पंचांनी नो घोषित केलाय. धावाची संधी. ओहो, पाहावं लागेल. सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत बॅटर आणि इथे मात्र नो +1 अशा 2 धावा असतील. 22ची धाव असेल आय थिंक सो. मुकेश गायकर सर देखील हा इशारा देतील. यस, 22ची धाव असेल. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांनी ऑलरेडी दिला होता बॉलरला आणि त्या अनुषंगाने दुसरा चेंडू देखील लगेचच तसा हाताळला. त्या अनुषंगाने हा नो चेंडू पंचांनी घोषित केला. पंच मुकेश गायकर सर असतील आणि प्रवीणजी विशे सर असतील. या कल्याण ग्रामीणचे 2 नामवंत पंच या स्पर्धेमध्ये आपण पाहायला मिळतील. आणि आता मात्र हा फ्री हिटचा चेंडू आहे. संधी असेल रामचंद्रला मॅच मध्ये कमबॅक करून देण्याची कोंढेरी संघाला. हो, क्या बात आहे. बॅकफुटला गेले, चांगला स्ट्रोक आणि इथे मात्र विवेक डाऊन दी बॉल येत आहेत आणि तत्पूर्वी आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. विवेक थोडेसे असं वाटतं की पुढे होते, अगदी स्वीपर कव्हरला तैनात होते. टीप कव्हरला तैनात असणं गरजेचं होतं, परंतु या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावा आता मात्र कशाही येणं गरजेचं आहे कोंढेरी संघासाठी. धावसंख्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या षटकातील अजूनही विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वडवा पाटण्या ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत आणि ओहो, इथे झाले चूक. सहज हातामध्ये चेंडू जरी गोलंदाजीला दिला असता तरी सुद्धा रनआउटच्या स्वरूपाने धावा झाले असते, परंतु नशिबाची साथ रामचंद्रला पाहायला मिळतोय. नशीब बळवंत आहे आणि आता मात्र एक धाव धावफलकावरती एक चिकी सिंगल आणि त्याच्या बरोबरीने धावफलक स्कोरबोर्ड पुढे सरकताना 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 39 धावांचा पाठलाग करतोय मधाच्या आतमध्ये श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी. हो, पुनश्चा लेन खेचले, त्याच्यावरती पुल केला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि हो, क्या बात आहे, वेल जज. असं वाटलं होतं की हवेच्या झोकाने हा चेंडू सीमा पार जाईल, परंतु फलंदाज कपिल केने होतोय बाद. आणखी एक विकेट मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाची कपिल केने बॅक टू द पवेलियन. ज्या विकेटची आवश्यकता होती त्या विकेट्स आता मात्र मधाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. थोडीशी घाई केली आहे. मच्छिंद्र असेल, कपिल असेल, सचिन असेल, परंतु आता मात्र रामचंद्र आणि साहिल टेकडीकरला मधाच्या आतमध्ये संघाचा डाव सांभाळावा लागेल. चांगली गोलंदाजी प्रथमेशची देखील राहिली आहे, परंतु उर्वरित 2 चेंडू खराब होते. त्यानंतर मात्र 2 विकेट्स देखील घेतला. स्ट्रायकिंगला ॲज अ बॅटर कॉटसन खिका साहिल टेकडीकरला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रथमेश. ओ, क्या बात आहे.
फटका इथे देखील फसलाय. पुनश्च झेलची संधी आणि बॅक टू बॅक 2 विकेट्स या ठिकाणी मात्र प्राप्त केल्या आहेत. तू चल मी आया अशी परिस्थिती मधाशात मध्ये फलंदाज साहिल 0 बाद. विकेट्स या ठिकाणी मात्र मधाशात मध्ये प्राप्त होतात. आनंद केणे नवीन बॅटर मधाशात मध्ये. ओ सेन्सिबल क्रिकेट. विकेट जात होते त्या अनुषंगाने आनंदने इथे मात्र एकच धाव घेतल्या आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मात्र नक्कीच 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 13 धावा आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावांची अजूनही आवश्यकता. उर्वरित चेंडू शिल्लक 12 मध्ये बनवायच्या 26. 13.00च्या सरासरीने आता मात्र धावा बनवाव्या लागतील. 13ची सरासरी गाठावी लागेल जिंकण्यासाठी. सुरुवात दमदार राहिली आहे परंतु आनंद आणि त्याच्या सोबतीनं रामचंद्रला संघाचा डाव सांभाळावा लागेल. माफक असं लक्ष होतं 39 धावांचं परंतु ते देखील कठीण करून ठेवला. 39 धावा अजूनही बनवायच्यात आणि त्याचा पाठलाग करायचा आहे. त्या अनुषंगाने सुरुवातीला 2 षटकांच्या अखेरीस 13 धावा आल्यात. अजूनही 26 धावा बनवायच्यात. 13ची सरासरी आता मात्र गाठायच्या. प्रति षटकारामागे 13 धावा येणं गरजेचं आहे आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अथर्वला आणि स्ट्राईक हँडला असा बॅटर आनंद केण्या. 13ची सरासरी गाठावी लागेल जिंकण्यासाठी कोंढेरी संघाला. सामना थोडासा अडचणीत सापडला परंतु इथून मात्र कमबॅक करावा लागेल. जो संघ जिंकेल तो संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल गावदेवी आपटे या संघासमवेत. ती मॅच ही 3 षटकांची असेल या गोष्टीची देखील नोंद घ्यायच्या. ओ बॅटशी नरेश आणि आणखी एक विकेटची प्राप्ती. पहिल्या चेंडूवरती अथर्वने गेला विकेट. आनंद केण्याच्या खेळीचा अंत. बॅक टू द पवेलियन. आदिनाथ नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये. ओ लेन खेचले आणि त्याच्यावरती हा चेंडू ते डॉट. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत मधाच्या आतमध्ये कुंदे संघाच्या माध्यमातून. कोंडेरी संघ थोडासा बाकफुटला पाहायला मिळतोय कारण की दमदार फलंदाजी झाली नाही. गोलंदाजी चांगली झाली होती. 39 धावा माफक असं लक्ष होतं परंतु आता मात्र या लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडासा बाकफुटला राहतोय. ओ फटका दमदारा आणि त्याच्यावरती ब्लास्ट. क्या बात आहे. हवेच्या वेगानं चेंडू सीमारेषा पार. बिग हिट षटकार. मधून हा ब्लास्ट आला. आधी अभी मार रहा है. षटकार आलाय परंतु कमबॅक होईल का. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. अजूनही या षटकातील 19 धावा झाल्यात. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओ आणखी एक फटका दमदार आहे परंतु विस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. ओ झेल ड्रॉप होतोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच परंतु इथे झेल ड्रॉप झाली आणि धावसंख्या धावफलकावरती 20 आणि आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 19 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 8. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती एखादा तरी मोठा फटका इथे मात्र रामचंद्रला मैदानाच्या आतमध्ये मारावे लागेल.
तेव्हा कुठे मॅचमध्ये कमबॅक होईल कोंडेरी संघाचा, परंतु हा कारनामा होईल का? आदिनाथच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय, परंतु उर्वरित 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येईल का? धावसंख्या धावफलकावरती 20 जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 19 धावेंची आवश्यकता असेल श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाला. हो, फटका दमदार आहे, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे झेल ड्रॉप. या चुका फार महागात पडतील कोंढेरी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना कुंदे या संघाला, कारण की झेल ड्रॉप सातत्याने आपण पाहतोय या इनिंग मध्ये, या मॅच मध्ये कमबॅक होईल का? धावफलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 17 धावा बनवायच्यात. 7 चेंडू 17 धावेंची आवश्यकता. 17चा आकडा कुठल्या संघाला खतरा बनेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. अतिशय नक्कीच 17 म्हटलं की कुत्रा येतो आणि कुत्रा म्हटलं की नक्कीच ह्या गोष्टी येतातच. नक्कीच प्राण्यांवरती प्रेम देखील असणं गरजेचं आहे. 17 धावा आणि चेंडू शिल्लक आहे, त्या म्हणजे तब्बल 7 धावा. 7 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील हा अंतिम चेंडू, याच्यावरती मोठा फटका येईल का? ओ, चांगला चेंडू होता, त्याच्यावरती लॉफ्टेड कव्हर स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होतील त्याच्या हवा खेचच्या दूर. किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार, सीमारेषा पार, संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार आणि चौकारानं धावसंख्या जाऊन 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेंची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक मधाच्या आतमध्ये आपण पाणी घेऊन जायचा. यस डीजे. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये 13 धावा आलेल्या, अजूनही एका षटकामध्ये 13 धावेंची आवश्यकता असेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेंची आवश्यकता. सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये. सुरुवातीचे 3 चेंडू हे निर्णायक असतील. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये पुनश्च कमबॅक श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघाचा होईल. चला मॅच ऑन करायचे. अजून एक सामना शिल्लक आहे. अंतिम लढत मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेंची आवश्यकता. हवेचा वेग देखील आहे आणि आता मात्र थोडीशी संधी फलंदाजाला देखील असेल. जर नक्कीच मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला तर सीमा रेषेपार जाईल, कारण की हवा देखील त्याच बाजूने, ज्या बाजूने हवा त्याच बाजूने या ठिकाणी मात्र नक्कीच फटके मारणं गरजेचं आहे. अंतिम षटकामध्ये आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विवेकला आपण पाहतोय. विवेक वरती विश्वास दाखवला, विश्वासाला साथ धरून मधाच्या आतमध्ये गोलंदाजी होईल का? परंतु स्ट्राईक एंडला बॅटर आदिनाथ केणे, त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आला. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर रामचंद्र, त्याच्या बॅटमधून एक चौकार आला. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 13 धावेंची आवश्यकता असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विवेक, स्ट्राईक एंडला बॅटर आदिनाथ. हो, आदिनाथ साठी हा आगळा वेगळा चेंडू पाहायला मिळाला. अत्यंत सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. सोहेल तन्वीर जो पाकिस्तानी गोलंदाज होता त्याचा या ठिकाणी मात्र बॉलिंग ऍक्शन आपण पाहतोय. अगदी नक्कीच विचार केला तर आपल्या शोल्डरचा वापर करतो आणि गोलंदाजी मधाच्या आतमध्ये करतोय. सोहेल तन्वीर हे नक्कीच गोलंदाज काही खेळाडूंना माहीत देखील नसेल, कारण की त्याने देखील एक काळ गाजवला होता. पाकिस्तानी गोलंदाज IPL मध्ये देखील चांगलं कार्य केलं होतं, परंतु बाण केलं पूर्णपणे पाकिस्तानला. ओ, आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे मात्र यस, फिंगर अप. फलंदाज होते धावाच्या स्वरूपाने बाद. आदिनाथ खेने बॅक टू द पवेलियन. मात्र जिंकण्यासाठी
4 चेंडू आणि 4 मध्ये 12 बनवायचे आहेत. 2 मोठे षटकार येतील का? 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. चला नवीन बॅटर लगेचच जा. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धाब्यांची आवश्यकता. 2 मोठे षटकार मारावे लागतील. रामचंद्र केणेवरती आता मात्र जबाबदारी. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये नितेश केणेला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. ओ लेन तिथे मात्र खेचले, त्याच्यावरती प्रहार आणि इथे ओहो कॅच तर पकडले. ब्रिलियंट कॅच. असं वाटलं होतं काही क्षणासाठी की हा षटकार जाईल. मागे प्रेक्षक देखील आहे आणि प्रेक्षक देखील सांगतात की यस फलंदाज बाद असेल. चांगला फटका होता आणि विचार केला तर अगदी ब्रिलियंट कॅच पकडला. ओ हा चेंडू ते डॉट कॅच नव्हे तर मॅच पकडले मी तर म्हणेन. क्षेत्ररक्षक डीप मध्ये राज होते, त्याने तो झेल पकडला. काही क्षणासाठी असं वाटलं होतं की तो षटकार आला, परंतु चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. अगदी चेंडूच्या मेरिट वरती नजर ठेवली आणि शरीराला स्ट्रेच केला आणि तो झेल देखील पकडला राजनं. आणि आता मात्र सामन्यामध्ये शिरगाव करत असताना मधाच्या आतमध्ये कुंदे संघाला आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 12 धावेंची आवश्यकता. 2 मोठे फटके, 2 गोल्डन षटकार. रोहितला आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये नवीन बॅटर. 2 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेंची आवश्यकता. केम ऑन. हो चांगला चेंडू होता रोहित साठी हा. आणि इथे मात्र अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील. तत्पूर्वी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होते बाद आणि आता मात्र हा अंतिम चेंडू शिल्लक आहे. जिंकलाय कुंदे संघानं. हार्ड लक टफ लक कोंढेरी संघ. चांगली फाईट आपण देखील केली आणि पुढील मॅचचा टॉस आपण लगेचच करूयात. गावदेवी आपटी संघाचे संगणक सज्ज आहेत, तर कुंदे संघाचे संगणक आपण देखील या